शेतातील वीज पंपाच्या मोटरींच्या चोरीत वाढ, शेतकरी हवालदिल। अरोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतातील विद्युत पंपाची मोटरींची चोरी होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेतातील मोटारी लंपास केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शेतकरी सध्या चिंतेत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रोशन उमप व लीलाधर उमप या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेल्या विद्युत मोटारी चोरट्याने चोरून नेल्या आहेत। केवळ मोटारच नाही तर त्यासोबत असलेल्या केबलचीही चोरी केली जात आहे। पिकांना पाणी देण्याचे दिवस असताना मोटारी चोरीला गेल्यामुळे शेती कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या आहेत। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान शेतकऱ्यांनीही आपल्या साहित्याची सुरक्षा करण्यासाठी सतर्क राहावे असं आवाहन करण्यात येत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पानतावणे, नागपूर। मी लीलाधर उमप, मुक्काम पोस्ट अरोली इथला रहिवासी असून हे माझे शेत आहे आणि माझ्या शेतामध्ये 20 तारखेला माझ्या विहिरीतली एक मोटार, सबमर्सिबल मोटार आणि तिथे एक बोर आहे। त्या बोरमधून केबल काढून आणि त्याच्या बोरच्या पलीकडे एक विहीर आहे, त्या विहिरीतली, त्याही आमचीच विहीर आहे, त्या विहिरीतली केबल काढून सणाने मोटार नाही आली, त्यातला चोरून नेलेला आहे। हा सगळा 2-3 याच्यातला मोटारी गेली आणि हे माझ्या पुतण्याला पाठवलं होतं पोलीस स्टेशनला पाठवत असताना पाठवल्यानंतर पोलीसवाल्यांनी त्यांची रिपोर्ट लिहितो म्हणून सांगितलं आणि उडवाउडवीची उत्तरं दिली आणि रिपोर्ट काही झाले नाही। आज एक हप्ता होऊन गेला पण 1 हप्त्यानंतरही आजही पुन्हा चौकशी झाली ना काही झालं। आणि या अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे आम्ही बाहेरून माहिती घेतली, अशा चौकशा केल्या तर या पोलीस स्टेशन अंतर्गत भरपूर चोरीचे प्रमाण वाढलं आहे। 25 ते 30 मोटारी, कोणाचे केबल चोरी गेले आहेत आणि गावामध्ये काही चोरी करणारे जे काही लोक पोरबार आहेत त्यांना ना विचारपूस केली ना त्यांना बोलवलं। गावातले जे चोर आहे बाहेरचे आहेत त्याच्यावर थोडासा आळा घालून आम्हाला न्याय देण्याची कृपा करावी, बस एवढीच विनंती आहे।